बंडखोरांचे बंड शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानामध्ये. मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांसोबत संवाद साधायला सुरुवात. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू. मीरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येणार. कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये राहून मराठी माणसाचा अपमान, भाजपला परप्रांतीयांचा टक्का वाढवायचा आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांचा हल्लाबोल. तर कृपाशंकर सिंग यांची जीभ छाटली पाहिजे, गजानन काळेंचं वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये मुंबईचा वचननामा 4 जानेवारीला प्रकाशित होणार. 5 जानेवारीला पूर्ण उपनगरांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्रित सभा करत प्रचाराला होणार सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज भाजप उमेदवारांचा आक्रोश. अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी. जागा कमी, अर्ज जास्त अशी स्थिती, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू. काही जागा जिंकण्यासाठी पक्षप्रवेश केले. चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. भाजप शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद. प्रभाग 24 मधील भाजपच्या 3 जागेवरील आणि शिंदेच्या 2 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद. अपक्ष निवडणूक लढवावी लागणार अशी माहिती. ठाण्यामध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांचा अर्ज बाद. प्रभाग क्रमांक 18च्या प्राची अरुण घाडगे आणि प्रभाग 16 ड चे अरविंद चव्हाण यांचा अर्ज अवैध. जाब विचारणासाठी नेते निवडणूक कार्यालयात. लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होणार. नाशिक अक्कलकोट ग्रीन कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी. 374 किलोमीटरच्या 6 पदरी महामार्गासाठी 19,142 कोटींचा खर्च. प्रवासाचा 17 तासांचा वेळ आणि 201 किलोमीटरचं अंतर कमी होणार. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क